हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 जून ते 21 जून या कालावधीमधील विकली करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी. या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण डिस्कस केलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम फिच रेटिंग्सचा भारताच्या विकास दराचा अंदाज हा तर नुकताच घटलेला आहे. फिच रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.7% 6.4% कमी केलेला आहे. हा अंदाज ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता फायनान्शियल इयर 26 यामध्ये प्रत्यक्ष वाढ ही 7.4% झालेली होती. तर आता 27 म्हणजे फायनान्शियल इयर 27चा अंदाज आहे 6.4%. पूर्वी हा अंदाज 6.7% इतका होता. फायनान्शियल इयर 28चा अंदाज आहे 6.7%. फायनान्शियल इयर 29चा अंदाज आहे 6.4% आणि आरबीआयचा या कालावधीमधील अंदाज आहे 6.6%. फायनान्शियल इयर 27 कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027. आता फिच रेटिंग ही काय आहे, तर ही एक आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आहे. याची स्थापना 1913 मध्ये करण्यात आलेली होती. याचे संस्थापक आहेत जॉन नोल्स फिच. याचं मुख्यालय न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी आहे. याची मालकी प्रामुख्याने हार्ट्स कॉर्पोरेशन यांची आहे आणि यांचा प्रमुख अहवाल आहे ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक. जगातील 3 प्रमुख पतमानांकन संस्था आपल्याला माहिती असायला हव्यात. त्यातील पहिली म्हणजे मूडीज, दुसरी आहे स्टँडर्ड अँड पुअर्स म्हणजे S&P आणि तिसरी आहे फिच रेटिंग्स. पंतप्रधान मोदींनी आता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम नुकताच मोडलेला आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा सलग 4398 दिवस सेवा म्हणजेच निवडणुकीनंतर 1952चा विक्रम हा त्यांनी आता मोडलेला आहे. नेहरूंचा कार्यकाळ हा 13 मे ते 1952 ते 27 मे 1964 म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत होता. तर आता मोदींचा कार्यकाळ हा 26 मे 2014 पासून आज तागायत चालू आहे. नेहरूंचा एकूण कार्यकाळ हा 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 असा 16 वर्ष 286 दिवस इतका राहिलेला आहे, जो 6130 दिवसांपेक्षाही जास्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये ते देशातील सर्वाधिक काळ निवडून आलेले सरकार प्रमुख देखील ठरलेले आहेत. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे एकूण 8931 दिवस हे नेतृत्व केलेले आहे. काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिलेच पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हे आहेत. नेहरू व्यतिरिक्त पक्षनेते म्हणून सलग 3 निवडणुका जिंकणारे ते एकमेव पंतप्रधान राहिलेले आहेत. सर्वाधिक काळ राहिलेले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ते आहेत. बिगर हिंदी भाषिक राज्यातून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधान ते आहेत. लोकसभेमध्ये स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवणारे ते पहिले बिगर काँग्रेसी नेते आहेत. पक्षनेते म्हणून सलग 6 निवडणुका जिंकणारे ते भारतातील एकमेव नेते आहेत. म्हणजेच गुजरातमधील 2002, 2007, 2012 आणि लोकसभेचा 2014, 2019 आणि 2024. 20 GNSS जॅमर्स आता नुकतेच भारताने खरेदी केलेले आहेत. संरक्षण मंत्रालयाने नौदलाची कार्यचालन सुरक्षा वाढवण्यासाठी 20 GNSS जॅमर्स नुकतेच खरेदी केलेले आहेत. आता GNSS म्हणजे काय, तर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. नवी दिल्ली येथे नुकताच 449 कोटींचा हा करार झालेला आहे. यामध्ये किमान 75% हा स्वदेशी घटकांचा समावेश असणार आहे. ECGNSS या जॅमर ही प्रगत इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर प्रणाली आहे आणि हा करार संरक्षण मंत्रालय आणि अकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरू यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 मुख्य क्षमता आहेत, जे म्हणजे जॅमिंग आणि दुसरा आहे स्पूफिंग. पुढची बातमी आहे, भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर आता नुकतेच जामनगरमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. आता हे उभारले जाणार आहे गुजरातमधील जामनगर या ठिकाणी. आपल्याला सरळ सरळ वन लाईनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की भारताचे पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोणते आहे, तर जामनगर या ठिकाणी ते आता उभारण्यात येणार आहे आणि हे भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर आहे. यामध्ये भागीदारी कोणाची आहे, तर रिलायन्स आणि मेटा. याची घोषणा 10 जून 2026 या दिवशी करण्यात आलेली होती. याची प्रारंभिक क्षमता आहे 168 मेगावॅट आणि याची सुरुवात 2028 पर्यंत होणार आहे. यामध्ये ऊर्जा स्रोत आहे 100% नवीकरणीय म्हणजेच रिन्युएबल एनर्जी यामध्ये वापरण्यात येणार आहे. यामध्ये समुद्राच्या पाण्याचा वापर ही कूलिंग प्रणालीसाठी करण्यात येणार आहे. मेटा कंपनी ही ऊर्जा व पाण्याचा संपूर्ण खर्च उचलणार असून तर मेटाचे भारतातील पहिले बिल्ट टू सूट AI डेटा सेंटर हे असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर जामनगर गुजरात या ठिकाणी आता उभारण्यात येणार आहे. AI सक्षम डेटा सेंटर म्हणजे काय असते, तर सामान्य डेटा सेंटर्सपेक्षा खूप जास्त पॉवर डेन्सिटी यामध्ये असते. अत्याधुनिक कुलिंग, हाय स्पीड नेटवर्किंग आणि AI तंत्रज्ञान यामध्ये वापरले जाते.
हजारो GPUs एकत्रितपणे AI मॉडेल्स चालवत असतात. विनिमय ही आता भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. 9 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते विनिमय म्हणजेच काय तर लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या विनिमयचा उद्देश काय आहे तर भारताच्या भूसीमांवरील मालवाहतूक व प्रवासी वाहतूक पूर्णपणे डिजिटल, जलद आणि सुव्यवस्थित करणे. भूबंदरामार्फत व्यापारामध्ये आता यामध्ये मोठी वाढ होणार आहे. 2014 मध्ये 5,000 कोटी तर 2026 मध्ये 86,000 कोटी इतकी वाढ झालेली आहे. भूबंदराची संख्या किती आहे तर सध्या 15 भूबंदरे कार्यरत आहेत आणि लवकरच 11 नवीन भूबंदरे कार्यान्वित होणार आहेत. लक्षात घ्या, विनिमय काय आहे तर लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही असणार आहे. COP31 ने 2035 पर्यंत 35% विद्युतीकरणाचे लक्ष्य ही आता ठेवलेले आहे. COP31 ही अंतल्या तुर्की या ठिकाणी होणार आहे आणि याचा कालावधी असणार आहे 9 ते 20 नोव्हेंबर 2026. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर 35/35 हे लक्ष्य म्हणजेच एकूण ऊर्जा मागणीपैकी विजेद्वारे पूर्ण होणारा वाटा सध्याच्या 20% वरून 2035 पर्यंत 35% करण्याचे उद्दिष्ट आता असणार आहे. इमारत क्षेत्रातील ऊर्जा वापर 2035 पर्यंत किमान 25% कमी करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. जागतिक कचऱ्याची निर्मिती ही 2035 पर्यंत निम्म्यावर आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे. COP31 काय आहे तर कॉप म्हणजे काय कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ही संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्सची आयोजित केली जाणारी हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषद आहे. पहिली कॉप परिषद 1995 मध्ये झालेली होती. COP31 चे संयुक्त अध्यक्षपद हे तुर्की आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये असणार आहे. पाण्याखालील मानवी टॉवरचा गिनीज विश्वविक्रम नुकताच नोंदवण्यात आलेला आहे. अंदमान बेटांनी पाण्याखालील मानवी टॉवरचा गिनीज विश्वविक्रम नोंदवण्यात आलेला आहे. ठिकाण आहे लाईट हाऊस डाईव्ह साईट स्वराज द्वीप अंदमान व निकोबार बेटे. विक्रम आहे टॉलेस्ट ह्युमन स्टॅक अंडर वॉटर. उंची आहे 22.3 मीटर म्हणजे जवळपास 73 फूट इतकी. यामध्ये 14 जण सहभागी झालेले होते. यामध्ये 3 मिनिटे पाण्याखाली स्थिर राहून त्यांनी हा विक्रम केलेला आहे. त्यांचं लक्ष 10 मीटर हे होते, परंतु प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट उंचीचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. विशेष बाब म्हणजे अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल DK जोशी हे स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. याचं आयोजन भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि अंदमान निकोबार पोलीस यांच्या संयुक्त सहकार्याने हे झालेले होते. लक्षात घ्या, स्वराज द्वीप म्हणजे काय तर पूर्वीचे हॅवलॉक बेट याला आता स्वराज द्वीप या नावाने ओळखले जाते. पूर्वीचे नील बेट हे आता शहीद द्वीप या नावाने ओळखले जाते. तर पूर्वीचे पोर्ट ब्लेअर हे श्री विजयापुरम या नावाने ओळखले जाते. केरळ सरकारची प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम नुकतीच मंजूर करण्यात आलेली आहे. आपल्याला सरळ स्कीम आणि ही कोणत्या राज्याची आहे एवढं माहिती असणं पुरेसं आहे. केरळ सरकारची प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम ही नुकतीच मंजूर करण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी 15 जून 2026 पासून होणार आहे. सर्व महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींना यामध्ये मोफत एसटी प्रवास मिळणार आहे. केरला स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजे KSRTCच्या साध्या बसेसमध्ये मोफत प्रवास सुविधा ही असणार आहे. वय किंवा उत्पन्नाची यामध्ये कोणतीही अट नसणार आहे. ही योजना सरकारच्या इंदिरा गॅरंटी या आश्वासनाची पूर्तता असणार आहे. यामध्ये सुमारे 800 कोटी इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे. इतर राज्यातील महिलांसाठी मोफत प्रवास योजना कोणत्या आहेत तर कर्नाटकमध्ये शक्ती योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. यामध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत प्रवास आहे. तामिळनाडूमध्ये मोफत बस प्रवास योजना, दिल्लीमध्ये पिंक तिकीट योजना, पंजाबमध्ये सरकारी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास आणि केरळमध्ये आता नुकतीच सुरू झालेली प्रियदर्शिनी योजना. लक्षात घ्या, आपला सरळ विचारण्यात येऊ शकतं प्रियदर्शिनी योजना ही कशा संदर्भात आहे आणि कोणत्या राज्य सरकारने ही सुरू करण्यात आलेली आहे तर प्रियदर्शिनी ही योजना ही फ्री ट्रॅव्हल स्कीम या अंतर्गत केरळ सरकारची महत्वाची ही एक योजना आहे. शिक्षणावरील खर्चाचे 6% उद्दिष्ट अद्यापही अपूर्ण आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP नुसार शिक्षणावरील GDPच्या 6% खर्चाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेले नाही. दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीने 381वा कृती अहवाल नुकताच राज्यसभा अध्यक्षांकडे सादर केलेला आहे. 2021-22 मध्ये शिक्षणावरील एकूण खर्च GDPच्या फक्त 4.12% इतकाच होता. समितीने उच्च शिक्षणासाठी निधी अपुरा असल्याचे सांगत दरवर्षी 8 ते 10% वाढ करण्याची शिफारस नुकतीच केलेली आहे. 2035चे शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील खर्च तातडीने वाढवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे. सार्क देशांमध्ये भूतान हा 7.47% तर मालदीव हा 4.67% इतका खर्च करतो आणि हे देश भारतापेक्षा GDPचा अधिक हिस्सा शिक्षणावर खर्च करत आहेत. समितीने वित्त मंत्रालयाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याची शिफारस केलेली आहे, जेणेकरून शिक्षण व्यवस्था ही जागतिक दर्जाची व सर्वसमावेशक होणार आहे.
दोन अपत्य निकष नुकताच आता मध्य प्रदेश सरकारने रद्द केलेला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे मोहन यादव. त्यांनी दोन अपत्य नियम 2001 यामध्ये लागू करण्यात आलेला होता आणि यामध्ये अगोदर काय होतं तर तिसरे अपत्य झाल्यास गैरवर्तणूक मानले जायचे आणि शिस्तभंगाची कारवाई यामध्ये होत असे. आता बदल काय करण्यात आलेला आहे तर 2 पेक्षा जास्त अपत्य असले तरी सरकारी नोकरीसाठी आता अपात्र ठरणार नाही. या अगोदर हा नियम कुठे कुठे लागू आहे तर 2016 मध्ये राजस्थानमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2017 मध्ये छत्तीसगडने हा निर्णय घेतला होता. तर आता 2026 मध्ये मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय आता घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काय नियम आहे तर नियमाचं नाव आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स 2005. 28 मार्च 2005 पासून ही लागू आहे. सरकारच्या ग्रुप ABCD या सर्व पदांसाठी हा नियम लागू आहे आणि या नियमांतर्गत लहान कुटुंब ही संकल्पना आहे. लहान कुटुंब म्हणजे काय तर पती पत्नी आणि 2 अपत्य, म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील 2 अपत्यांचा नियम हा सध्या लागू आहे. मनीषा साठे व आनंद भाटे यांना संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 2024 व 2025 या वर्षीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. देशभरातील 221 कलाकारांचा गौरव तर 7 कलाकारांना अकादमी फेलोशिप नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. यामधील महाराष्ट्रातील प्रमुख मानकरी कोण आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अकादमी पुरस्कार 2024 भेटलेला आहे अरुण कशाळकर हिंदुस्थानी संगीत, आनंद भाटे अभंग गायन परंपरा, अरुण नलावडे अभिनय, राकेश चौरसिया बासरी, सतीश दवे दिग्दर्शन, मुकुंद मराठे पारंपरिक रंगभूमी, सुभाष नकाशे लोकनृत्य, शुभदा वराडकर नृत्य. अकादमी पुरस्कार 2025 हा भेटलेला आहे मनीषा साठे यांना कथक, प्रमोद पवार यांना दिग्दर्शक, अशोक पत्की यांना रंगभूमी पार्श्वसंगीतासाठी, तर शैलेश भागवत यांना शहनाईसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा भेटलेला आहे भावार्थ देखणे भारूड, तन्मय देवसके तबला, प्रवीण प्रताप जाधव यांना जागर आणि कृष्णा बोंगाने व अंकिता जोशी यांना देखील हा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा भेटलेला आहे. अकादमी फेलो सन्मान हा आहे 3 लाख रक्कम, ताम्रपत्र आणि वस्त्र. सिप्री इयरबुक 2026 हा अहवाल नुकताच सादर झालेला आहे आणि यामध्ये अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत जगामध्ये 6व्या स्थानावर आलेला आहे. यामध्ये क्रमवारी आहे सर्वाधिक आहे रशिया, दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन, चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स, 5व्या क्रमांकावर आहे ब्रिटन, 6व्या क्रमांकावर आहे भारत आणि 7व्या क्रमांकावर आहे पाकिस्तान आणि 8व्या क्रमांकावर आहे इस्रायल. जगातील एकूण असून अण्वस्त्रे आहेत 12,187. त्यापैकी लष्करी साठ्यामध्ये 9,745 अण्वस्त्रे आहेत. भारताकडे सुमारे 190 अण्वस्त्रे आहेत. भारताने प्रथमच नुकतेच शांततेच्या काळातही 12 क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे ही तैनात केलेली आहेत. जगात एकूण 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. सिप्री म्हणजे काय तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ही स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. भारताने विश्वसनीय किमान प्रतिरोधक क्षमता म्हणजे क्रेडिबल मिनिमम डेटरन्स आणि प्रथम वापर न करण्याचे म्हणजे नो फर्स्ट यूज हे धोरण स्वीकारलेले आहे. भारताकडून UNRWA याला 21 कोटींची मदत नुकतीच जाहीर झालेली आहे. भारताने UNRWA ला $2.5 मिलियन म्हणजे सुमारे 21 कोटी देणगी देण्याची घोषणा केली. ही रक्कम भारताच्या वार्षिक $5 मिलियन योगदानाचा पहिला हप्ता आहे. ही मदत शिक्षण, आरोग्य, मदत व सामाजिक सेवा या कार्यक्रमांसाठी वापरली जाणार आहे. याची घोषणा नुकतीच भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनेनी यांनी केलेली आहे. भारत हा UNRWAच्या ॲडवायझरी कमिशनमधील 29 सदस्यांपैकी एक सदस्य देश आहे. UNRWA म्हणजे काय तर UNRWAचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज इन द नियर ईस्ट. याची स्थापना 8 डिसेंबर 1949 या दिवशी झालेली होती. याचा उद्देश पॅलेस्टिनी शरणार्थींना शिक्षण, आरोग्य, मदत व सामाजिक सेवा पुरवणे. याचे कार्यक्षेत्र आहे जॉर्डन, लेबनॉन, सिरिया, वेस्ट बँक आणि गाझा. श्रीलंकेने भालाफेकमध्ये इतिहास रचलेला आहे. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागे यांनी भालाफेकमध्ये 92.62 मीटर थ्रो करून इतिहास रचलेला आहे. 90 मीटर क्लबमध्ये दाखल झालेला तो चौथा आशियाई खेळाडू ठरलेला आहे. पहिले श्रीलंकन खेळाडू म्हणून देखील त्यांनी 90 मीटर क्लबमध्ये आता प्रवेश घेतलेला आहे. आशियातील 90 मीटर क्लबमध्ये कोण कोण समाविष्ट आहे तर सर्वाधिक आहे अर्शद नदीम पाकिस्तानचा 92.97 मीटर, रुमेश थरंगा पथिरागे हा श्रीलंकेचा 92.62 मीटर, चेंग चाओ त्सुंग चीनचा 91.36 मीटर, तर नीरज चोप्रा भारताचा 90.23 मीटर.
हॉक ही केंद्रीकृत प्रणाली आता नुकतीच सुरू केलेली आहे. तामिळनाडू वन विभागाने हॉक ही केंद्रीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. याचा फुल फॉर्म आहे होस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल. ही प्रणाली एक क्लाउड आधारित माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. हॉक ही वन्यजीव गुन्हे, वन्यजीव गुन्हेगार आणि वन्यजीव मृत्यू यांच्या परस्पर संबंधित डेटाबेसचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेली आहे. यामध्ये भागीदारी आहे वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एनटीटी डेटा आणि संबंधित राज्य. भारतातील पहिले केंद्रीकृत वन्यजीव गुन्हा व्यवस्थापन डिजिटल सिस्टीम हे मानले जाते. यामध्ये लागू करणारे राज्य आहेत, पहिले आहे केरळ, दुसरे आहे कर्नाटक आणि तिसरे आहे तामिळनाडू. मेड इन इंडिया एअरबस C-295 या विमानाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. एअरबस C-295 या स्वदेशी निर्मित लष्करी वाहतूक विमानाचे पहिली चाचणी उड्डाण हे वडोदरा येथून यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. 21,935 कोटींचा हा करार भारताने स्पेन सोबत केलेला आहे. भारतीय हवाई दलाला एकूण 56 C-295 विमाने आता मिळणार आहेत. त्यापैकी 16 विमाने स्पेनमधून तयार होऊन मिळणार आहेत. उर्वरित 40 विमाने भारतामध्ये तयार होणार असून 2031 पर्यंत ही ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. विमानाच्या 80% मुख्य संरचनेचे उत्पादन टाटा नागपूर प्रकल्पामध्ये होणार आहे. C-295 हे मध्यम क्षमतेचे मालवाहू व सैनिक वाहतूक विमान असून ते जुन्या AN-32 या विमानांची जागा घेणार आहे. लक्षात घ्या, मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 ही नुकतीच स्पर्धा ही पार पडत आहे. याची 10वी आवृत्ती ही नुकतीच सुरू झालेली आहे. याचं आयोजन ICCने केलेलं आहे. 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. यजमान देश आहे इंग्लंड. एकूण संघ आहेत 12. उद्घाटन सामना आहे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका. अंतिम सामना 5 जुलै या दिवशी लॉर्ड्स लंडन या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. ठिकाण आहे एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड बर्मिंगहॅम. यामध्ये एकूण मैदाने आहेत 7. 2024चा विजेता आहे न्यूझीलंड आणि उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. नेदरलँड पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. या ICC महिला T20 विश्वचषकाची सुरुवात 2009 पासून झालेली आहे. सर्वाधिक यशस्वी संघ आहे ऑस्ट्रेलिया, ज्याने 6 वेळा जेतेपद पटकावलेलं आहे. भारत एकदाही या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही. 2016ला भारताने आयोजन केलेले होते. भारताचे कॅप्टन आहेत हरमनप्रीत कौर आणि उपकॅप्टन आहेत स्मृती मंदना. हरमनप्रीत कौर यांनी 5व्यांदा T20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केलेले आहे. विजेते आहेत म्हणजे जे कोणीही विजेते असणार आहेत त्यांना 19.42 कोटी एवढी रक्कम मिळणार आहे, तर उपविजेत्यांना 9.71 कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. एलॉन मस्क हे आता जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत. स्पेसएक्सच्या दमदार IPO मुळे ऐतिहासिक कामगिरी त्यांनी ही केलेली आहे. IPO मधून उभारलेला निधी हा आता आहे $75 अब्ज, जो जगातील सर्वात मोठा IPO आता ठरलेला आहे. अमेरिकेतील ही 7वी सर्वाधिक मौल्यवान कंपनी ठरलेली आहे. महत्त्वाची माहिती म्हणजे मस्क यांची स्पेसएक्समध्ये 50% भागीदारी असून त्यांचे मूल्य $752 अब्ज इतके झालेले आहे. कंपनीच्या 85% जास्त मतदानाचे अधिकार हे मस्क यांच्याकडेच आहेत. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 15% वाढून $4.69 अब्ज इतका झालेला आहे. या उभारलेल्या निधीचा वापर पुढील प्रकल्पांसाठी होणार आहे. अवकाशातील डेटा सेंटर, चंद्रावरील कारखाना आणि मंगळ ग्रह मोहीम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्या सर्व परीक्षांसाठी हा अतिशय उपयुक्त व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.